एकदा ना अशी दोडक्याची चटणी करून बघा. न खाणारे सुद्धा मागून मागून ही चटणी खातील आणि दोडक्याचे फॅन होतील. एवढी भारी लागते बरं का. तर काय करायचं, इथं दोडका घेतला आहे, मिरच्या आणि कांदा घेतलाय. 2 इथं कांदे मोठ्या साईजचे मी वापरले आहेत. ते चांगले असे कट करून घ्यायचे. कांदा जास्त वापरायचा आहे म्हणजे छान टेस्ट येते या दोडक्याच्या चटणीला. नंतर मिरची घ्यायची. मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकून चांगली अशी बारीक करून घ्यायची आणि दोडका ना असा मोठ्या साईजचाच वापरायचा आहे. दोडक्याच्या मागचं आणि पुढचं काढून घ्यायचं आणि असं 3 भाग करून घ्यायचे आणि खिसून घ्यायचा. जर जास्त जून असेल तर वरची साल काढून घ्यायची. खिसल्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी काढून घ्यायचं. गॅसवर तवा ठेवायचा, तेल टाकायचं, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकून घेतला, लसूण टाकून घेतला, कांदा कांदा टाकायचा, चांगला असं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा, मिरची बारीक केलेली टाकायची, हळद टाकून घ्यायची, मिक्स करून घ्यायचं आणि खिसलेला दोडका ह्याच्यात टाकून घ्यायचा. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि नंतर अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर टाकून घेतली आणि नंतर मिक्स करून घेतल्यानंतर थोडा शेंगदाण्याचा कुट्टा ह्याच्यात टाकून मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिट झाकून ठेवायचं. आपली दोडक्याची चटणी तयार. एवढी भारी लागते ना, तुम्ही नक्की तयार करून बघा.